माझं असं स्पष्ट मत आहे की कर्ज काढून शेती करू नये, कारण शेती हा जुगार आहे. कर्ज काढून शेती करायची असेल तर ते आत्ताच बंद करायला पाहिजे. आणि आत्ता खूप जास्त डिमांड आहे विषमुक्त अन्नाची, आणि याचा फायदा शेतकऱ्यांनी आत्ता घेतला पाहिजे डायरेक्ट मार्केटिंग करून. त्यामुळे प्लॅनिंग करताना तुम्ही मी किती टन उत्पादन काढतो याच्यापेक्षा मी किती व्हरायटी करतो हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही धंद्यामध्ये हेच एक गोष्ट आहे की खर्च कमी करणे, विक्री किंमत वाढवणे आणि क्वालिटी उच्च दर्जाची करणे. एकाच गोष्टीवर डिपेंडेंट होणं हे शेतकऱ्याची खूप मोठी चूक आहे. शेतकऱ्यांनी पण आपल्या किमती ठरवल्या पाहिजेत, आपलं मार्केटिंग केलं पाहिजे. नमस्कार, आपण ऑर्गॅनिक फार्म या ठिकाणी आहोत आणि मुक्तक जोशी सरांशी आपण गप्पा मारत आहोत. पहिल्या भागामध्ये डॉक्टर दिनेश जवळे सरांनी शेती कशा पद्धतीने करावी आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करताना कुठल्या गोष्टी वापरल्या जाव्यात याबाबत विस्तृत स्वरूपामध्ये आपण सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. आजच्या भागामध्ये आपण शेतकरी नेमका कुठे चुकतो, म्हणजे त्याचं गणित कुठे चुकतं आणि त्यातल्या त्यात मागणी पुरवठ्याचं गणित बऱ्याच वेळा शेतकऱ्याचं चुकलेलं असतं, ते कसं चुकतं आणि त्यासाठी शेतकऱ्याने काय केलं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. तर या विषयाच्या बाबतीत आपण मुक्तक जोशी सरांशी गप्पा मारणार आहोत. सर नमस्कार, आपल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्या मते शेतकरी कुठली मोठी चूक करतो की जी बऱ्याच शेतकऱ्यांचं उत्पन्न मिळत नाही किंवा ते आर्थिक संपन्न होत नाही, यामागे कारण काय आहे? म्हणजे त्यातलं प्रोडक्शन घेताना तो चुकतो, मार्केटिंग करताना तो चुकतो किंवा तो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये चुकतो, नेमकं कुठे चुकतो? आता याच्यामध्ये मल्टिपल हे आहेत. एकतर मंडी विक्रेते जे असतात त्याच्यामध्ये काय होतं की आपण एखादं पीक शेजाऱ्याचं बघतो की त्याला आज यावर्षी टोमॅटो केला आहे आणि त्याला खूप उत्पन्न मिळालं, बरोबर. किंवा आपण बघतो की आपल्याला माहिती असतं की सोयाबीनला वर्षानुवर्ष गेले 10 वर्ष भाव वाढलेला नाही आहे, बरोबर. तर अशा गोष्टी आपल्याला माहिती असतात तरीसुद्धा आपण सोयाबीन करतो, तरीसुद्धा आपण शेजाऱ्याचं बघून टोमॅटो करतो आणि त्यावर्षी भाव कोसळतात. तर एक जनरल गोष्ट की थोडीशी आपण लागवड उशिरा केली आणि आपण बघितलं की शेजारी काय चालू आहे किंवा जनरल मार्केटमध्ये काय चालू आहे, तर थोडं अवेअरनेस ठेवून केलं तर हे टाळता येऊ शकतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच गोष्टीवर डिपेंडेंट होणं हे शेतकऱ्याची खूप मोठी चूक आहे. म्हणजे एकच पीक घेणं. एकच पीक घेणं म्हणजे बघा, कुठलाही शहरी माणूस समजा शेअर बाजारात गुंतवणूक करत असेल तर तो एकाच शेअरमध्ये पैसे गुंतवत नाही. ओके, त्याचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असतो. पण आता समजा एखाद्याकडे एक 4 एकर क्षेत्र आहे, तर त्यातला 2 एकर 3 एकर कांदाच करायचा किंवा म्हणजे असं जे केलं तर काय होतं, त्याच वर्षी नेमकं कांद्याचे भाव पडले असतील तर संपूर्ण म्हणजे सीझनच निघून जातो, शेतकऱ्याचं नुकसान होतं. बरोबर. याच वेळेला आपण कमीत कमी 4 एकरामध्ये 4 पिकं किंवा इव्हन जास्त पिकं घेता आली, म्हणजे इंटरक्रॉपिंग करून, जसं मक्यामध्ये चवळी करणं किंवा बाजरीमध्ये मठ करणं किंवा तुरीमध्ये खाली शॉर्ट ड्युरेशन क्रॉस मुगासारखं करणं, असं करत राहिला आणि कॉन्स्टंट इन्कम घेतलं तर आपल्याला खूप मोठा फरक पडू शकतो. एखादा भाव पडला तरीसुद्धा दुसरं वाचवू शकतो. आता जनरली या सगळ्या पिकांमध्ये इंटरक्रॉपिंगमध्ये जागा असते, म्हणजे स्पेसिफिकली तुरीचं तर खूप म्हणजे रो टू रो डिस्टन्स खूप जास्त असतं, त्याच्यामध्ये भरपूर काय प्लॅनिंग करता येतं. किंवा इव्हन एखादी अल्टरनेट रो सोडून सुद्धा प्लॅनिंग करता येईल, ते सगळं केलं जात नाही. हे पहिली चूक होते. दुसरं अशी चूक होते की जे स्वतः विकतात माल ते अशा प्रकारचं प्लॅनिंग करत नाहीत की बघा, जनरली भेंडी असं पीक आहे भाजीपाल्यामध्ये की ते सगळ्या मुलांना आवडतं आणि डब्याच्या वेळेला लागतं. माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडतं. बरोबर. तर जूनला शाळा सुरू होताना भेंडीचं उत्पादन खूप छान आलं पाहिजे, म्हणजे त्याच्या सुरुवातीला. मग त्याच्या आधीची थोडीशी भेंडी घेतली छान आहे, पण मे महिन्यामध्ये जेव्हा मुलं घरी असतात पण गावाला गेली असतात त्यावेळेला भेंडीचं उत्पादन नाही आलं पाहिजे. किंवा इव्हन तुम्ही मिश्र भाजीपाला केलात तर आता वांग वातुळे म्हणून बऱ्याच ह्याच्यामध्ये खाल्लं जात नाही, बराच सीझन खाल्ला जात नाही. तर त्याप्रमाणे जर आपण प्लॅनिंग केलं की बरोबर वेळी बरोबर पीक आलं पाहिजे आणि दुसरं बरोबर क्वांटिटीत आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मिश्र भाजीपाला केला आहे आणि त्याच्यामध्ये कारलं खूप आहे आणि वांग कमी आहे आणि टोमॅटो खूपच कमी आहे, तर असं करून चालणार नाही. टोमॅटोची रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त असते, कारल्याची रिक्वायरमेंट सगळ्यात कमी असते. तर तो एक प्लॅनिंग करणं म्हणजे तेही मी बऱ्याचदा पाहतो की एक पीक करायचं किंवा सगळे पिकं सारखीच करायची, मग त्याच्यामध्ये कमी जास्त केलं पाहिजे डिमांडप्रमाणे. आणि फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तर डेफिनेटली माझं असं स्पष्ट मत आहे की कर्ज काढून शेती करू नये, कारण शेती हा जुगार आहे. हा जुगार काय आहे, कारण ह्याच्यामधले जे व्हेरिएबल्स आहेत ना, जसं पत्ते खेळणाऱ्याला माहिती नसतं की कुठले पत्ते येतील, काय नशिबात येईल,
म्हणजे काही होऊ शकतं ना, तसं शेतीमध्ये काही होऊ शकतं. अचानक खूप पाऊस पडला आहे, अचानक यावर्षी पाऊसच नाही आहे, तर त्यामुळे कर्ज काढून शेती करायची असेल तर ते आत्ताच बंद करायला पाहिजे. ज्या माणसं तो सधन माणूस आहे, ज्याला कमीत कमी एक साईड बिझनेस आहे, त्यांनी शेती केली पाहिजे. दुसरं साईड बिझनेसवरून तुम्ही कुठलाही सीझन काढा, खरीप रबी कुठलाही सीझन काढा, शेतकऱ्याला एक 15 दिवसच काम असतं. म्हणजे तुम्ही टोटल बघा, नांगरणी समजा 1 दिवस म्हणला, वखरणीला 1 दिवस म्हणला, रोट्याला दिवस म्हणला, नंतर पेरणी म्हटलं, असं करून 2-3 कोळ्यापण्या घेतल्या, 4-5 पाणी घेतले आणि मध्ये पाहणीला काहीतरी घेतलं, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शेतकऱ्याचं काम हे 15 दिवसापर्यंतच असतं. बरोबर. म्हणजे बाकीचे 3-3.5 महिने त्याला अवेलेबल असतात. तर अशा वेळेला त्यांनी इतर खूप उद्योग केले पाहिजेत, जेणेकरून शेतीत पूर्णपणे नुकसान झालं तरी त्याला फॅमिलीला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. हे आपल्याकडे केलं जात नाही. ॲटलिस्ट त्याच्या शेतातला माल त्यांनी येऊन बाजारात विकण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा त्या बाबतीत मार्केटिंग कशा करता येईल या गोष्टीसाठी. पण ते त्याच्यात कसं आहे, आता लहान शेतकरी असो त्यांनी तर डायरेक्ट कस्टमरला विकलं पाहिजे. म्हणजे नो डाऊट त्यांनी मंडीत नेलंच नाही पाहिजे, बाजार समितीत न्यायला नको, व्यापाऱ्याला विकायला नको. नाही, विकायलाच नाही, डायरेक्ट कस्टमर. आणि कस्टमर्स, प्रत्येक ग्राहकाला आत्ता चांगल्या मालाची गरज आहे. फक्त शेतकरी म्हणूनच नाही, भाजीवाले जे फसवणूक करतात की मेथीच्या गड्डीमध्ये खराब मेथी टाकणं, पालकाच्या गड्डीत खराब पालक टाकणं सडलेला, तसं न करता क्लीन माल आणला तर ग्राहक खुश होतो आणि वर्षानुवर्ष तुम्हाला ग्राहक टिकवता येतो. आणि आत्ता खूप जास्त डिमांड आहे विषमुक्त अन्नाची, आणि ह्याचा फायदा शेतकऱ्यांनी आत्ता घेतला पाहिजे डायरेक्ट मार्केटिंग करून. बरोबर सर. म्हणजे ज्या पद्धतीने एखादा मॅन्युफॅक्चरर असेल किंवा एखादा व्यापारी असेल, तो त्याचं प्रॉडक्ट रेंज डिफाईन करतो, त्याच्यामध्ये मल्टिपल प्रॉडक्ट्स ठेवतो, त्याकी काही प्रोडक्ट्स खूप चालतात, काही प्रोडक्ट्स त्याच्यात नफा कमी असतो पण त्याच्यामुळे इतर प्रोडक्ट्स विकले जातात. या पद्धतीने कॉम्बिनेशन शेतकऱ्याने सुद्धा त्याच्या शेतीत केलं पाहिजे. तिथे. आणि बहुतेक वेळा सर शेतकऱ्याचा प्रयत्न असतो की मी किती जास्त प्रमाणात उत्पादन काढू, माझ्या एका एकरामध्ये एवढं उत्पादन आलं. या बाबतीत शेतकरी नेहमी गप्पा मारताना किंवा बोलताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसतो. पण तुम्ही म्हणतात की शेतकरी मी किती विकू शकतो त्याने याचा विचार केला पाहिजे. नेमकी हा विषय समजून सांगा प्लीज. ओके, आता डायरेक्ट मार्केटिंगमध्ये आपल्याला हे समजतं की आपल्याकडे किती गिराईक आहेत. म्हणजे समजा आता मी पालेभाजी करतोय आणि माझ्याकडे 10च लोक आहेत आणि माझ्याकडे मेथी पालक आहे, आणि त्या मेथी पालकमध्ये मी एका माणसाला एका आठवड्यात मेथी पालक विकले किंवा दुसऱ्या माणसाला मेथी पालक तो विकावा लागेल. तो माणूस परत मेथी पालक घेणार नाही, त्याला तो पुढच्या वेळेला येईल तेव्हा दुसरी भाजी आहे. त्यामुळे प्लॅनिंग करताना तुम्ही मी किती टन उत्पादन काढतो याच्यापेक्षा मी किती व्हरायटी करतो हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, माझ्या मार्केटला किती लागणार आहे. म्हणजे माझ्याकडे 100 लोकांचा ग्रुप आहे, माझ्याकडे 70 लोकांचा ग्रुप आहे, माझ्याकडे तुम्ही ग्रुप बनवला आहेत त्याच्या दृष्टीने रिव्हर्स प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे लोकांना काय लागणार आहे, जो माझा कस्टमर बेस आहे त्याची काय डिमांड आहे त्यानुसारच मी प्रोडक्ट. रिव्हर्स प्लॅनिंग. आता रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे रिव्हर्स प्लॅनिंग कसं करायचं, तर हे बघा की आता समजा तुम्हाला 3,000 रुपये दिवसाला मिळवायचे, म्हणजे 1 लाख साधारण 90,000 रुपये महिना मिळवायचे, तर 3,000चं स्प्लिट कसं करायचं हे प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याच्यामध्ये 100 जुड्या पालेभाज्या आणि सगळ्या भाज्या थोड्या असं प्लॅनिंग केलं तर तुम्हाला माल खपवणंही सोपं होतं. समजा तुम्ही एक 100 म्हणजे 1 क्विंटल भेंडीच घेतली, 1 क्विंटल भेंडी तुम्हाला विकता येईल का? कारण त्या 10 माणसात लिमिटेड. हे बघा, भाजी पाव किलो घेतली जाते, बरोबर आहे, हो की नाही? तर त्यामुळे खूप भाज्या 5-5 किलो 10-10 किलो केल्यात तर ते जास्त. तसं करून तुम्ही क्विंटल करा ना, एक भाजी 1 क्विंटल करून उपयोग नाही. बरोबर. म्हणजे त्याचे कमी पिकवावं आणि जास्तीत जास्त पिकं घ्यावीत, जेणेकरून त्यातून आपल्याला उत्पन्न चांगल्या पद्धतीने. की तुमच्या भाजीच्या स्टॉलवर कोथिंबीर, कांदा, लिंबू, आलं या अशा कॉमन गोष्टी असल्याच पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की आपण शेतकऱ्याने स्वतः डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचून त्याला मालाची विक्री केली पाहिजे, तरच त्यामध्ये नफा राहील. पण बरेच शेतकरी म्हणतात की आपल्या जास्तीत जास्त उत्पादन करायचं आणि बाजार समितीमध्ये जाऊन मालाची विक्री करायची, किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की बांधावर व्यापारी येतो, त्यांचा माल खरेदी करून चालला जातो आणि यालाच ते मार्केटिंग समजतात की इथेच माझी विक्री व्यवस्था आहे एका शेतकऱ्यासाठी म्हणून. परंतु शेतकऱ्याने त्याच्या मालाची विक्री व्यवस्था कशा पद्धतीने उभी केली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की समजा एखादा शेतकरी दिवसभर काम करतोय, म्हणजे स्पेसिफिकली भाजीपाला, कारण ठोक माल करणाऱ्याला दिवसभर काम नसतं, पण भाजीपाला करणाऱ्याला दिवसभर काम करतोय तो, आणि त्याची तोडणी होते, सगळं होतं, पॅकिंग होतं, सगळं होतं. पण मग तो जाऊन शहरात पण विक्री करू शकेल का? एवढी एनर्जी त्यात आहे का? तर ह्याच वेळेला आपल्याला एक तर जबाबदारी 2 ठिकाणी वाटून घ्यायला लागेल. जनरली आम्ही आजपर्यंत सगळीकडे पाहिलं आहे की या शेतामध्ये भाजी तोडणाऱ्या आणि गोष्टी या बायका असतात, आणि पुरुषाचा रोल खूप कमी असतो त्याच्यामध्ये. वजन उचलणं मोठं काम असतं, तेव्हा बाई भाजी
उगवणं आणि याच्यावर फोकस करून पुरुष विक्री करू शकतो. पण हे शक्य नसेल किंवा दोघं जण इन्व्हॉल्व नसतील तर आपल्याला गट स्थापन केलं पाहिजे अशा ठिकाणी. म्हणजे कसं केलं पाहिजे की 4-5 लोक एकत्र यावे हे शेतकरी. ह्याच्यामुळे काय करावं की या एका शेतकऱ्याला 4 भाज्या, एका शेतकऱ्याला 4 भाज्या, एका शेतकऱ्याला 4 भाज्या वाटून दिल्या आहेत. असं 4-5 शेतकऱ्यांमध्ये 20 प्रकारच्या भाज्या पण होतात. मग त्याचा फोकस पण 4-4 भाज्यांवर राहतो. नंतर सगळ्यांच्या 4-4 प्रकारच्या भाज्या 5 लोकांच्या एकत्र करून एका शेतकऱ्यांनी चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्याची चिठ्ठी येईल त्या शेतकऱ्यांनी ते विक्रीला जायचं. त्याने विक्री व्यवस्था बघायची त्या आठवड्याची. असं केलं तर एक तर 4-5 शेतकऱ्यांचा माल जाईल. त्या दुकानामध्ये 20 प्रकारच्या भाज्या असतील. विक्री व्यवस्था पण होईल, डायरेक्ट कस्टमर मार्केटिंग पण होईल. असं सगळं होऊन नफाच नफा होईल. तर हे सगळं करणं आता जरुरी आहे. सर, ज्या पद्धतीने एखादा मॅन्युफॅक्चरर असेल किंवा एखादा व्यापारी असेल त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा त्याचं व्यवसाय करत असताना त्याच्यातून 0 वेस्टेज निघावं किंवा वेस्टेज कमीत कमी निघावं यावर तो फोकस ठेवतो, कारण की त्यामुळेच त्याचा नफा वाढू शकतो. शेतकऱ्याचा सुद्धा जो न विकला गेलेला माल आहे किंवा ज्याला कमी भाव मिळालेला आहे माल आहे, हे त्याचं जास्तीत जास्त नुकसान आहे असं तुम्ही म्हणतात की ते जास्त त्याला खर्चिक होतं, तो त्याच्या सगळ्यात मोठा खर्च आहे. तर यासाठी शेतकऱ्यांनी काय प्लॅनिंग केलं पाहिजे? आता जनरली लोक काय करतात याच्यामध्ये, भाजीपाला शेतकऱ्याला लोक असा ॲडवाईस देतात की भाजी ड्राय करून विक, म्हणजे उरलेली एक्सेस भाजी. येस. तर आपल्याकडे ड्राय केलेल्या भाजीला मार्केट नाही. आणि जिथे जिथे ड्राय केलेल्या भाजीला मार्केट आहे ते म्हणजे भारताबाहेर आहे. तर माझ्या मते ह्याला पूरक धंदा करणं हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे. मग कसं आहे, भाजीपाला वेस्टेजमधून तुम्हाला ब्लॅक सोल्जर फ्राय चालवता येते. बरोबर. भाजीपाला वेस्टेजमधून तुम्हाला कोंबड्या पण पाळता येतात. ओके. आणि भाजीपाला वेस्टेजमधून तुम्हाला गाईच्या ज्या दुधाळ गाई आहेत त्या सोडून इतर गाईंना थोडंसं पोषण पण देतात, ॲडिशनल पोषण. दुधाळ गाईला का नाही द्यायचं, कारण दुधाची चव बदलते. ओके. तर या सगळ्याचा विचार करून भाजीपाल्याचे आपल्याला नियम करायला पाहिजे. तसंच आता समजा गहू आहे, लोक क्लिनिंग ग्रेडिंग गव्हाचं करत नाहीत, कारण म्हणतात की त्यातला तुकडा निघतो, त्याचं काय करायचं, वेस्टेज होतो, तो वेस्टेज येतो. तर माझं असं म्हणणं आहे की तुकडा पण तुमची पॉवर आहे. म्हणजे गव्हाचा तुकडा, मक्याचा तुकडा, चुरा, हे जे काय निघतंय या सगळ्याचा पशुखाद्य म्हणून वापर होऊ शकतो. बरोबर. तर ते वाया जात नाही. त्याचा वापर जर तुम्ही तुमचे जोडधंदे असतील किंवा तुमच्या आजूबाजूला जोडधंदे असतील तर तो सुद्धा भाग तुम्ही पशुखाद्याला विकू शकता. मग तुम्हाला काय होतं की एरवी तुम्हाला गव्हाला समजा 2800-3000 रुपये मिळत असतील, डायरेक्ट विकून क्लिनिंग करून तुम्हाला 3500-3800 मिळवता येतात. दुकानामध्ये कारण 40-42 भाव असतो, त्याच्यातून तुम्ही स्वस्त विकू शकता. प्लस तुम्ही तुकडा वेगळा विकू शकता, त्यातून वेगळं उत्पन्न होऊ शकतं. त्यामुळे तुमचं जरी घट झाली थोडीशी क्लिनिंग मध्ये तरी तो तुम्हाला विक्रीतून भरून काढता येतं. तर अशा प्रकारे त्यामुळे वेस्टेज माल होऊ देऊ नये. त्या वेस्टेज मालाचं काहीतरी करत राहावं, म्हणजे त्याच्यातून दुसरा एक सोल्युशन निघावं. तर आमचं जे हे आहे त्याच्यामध्ये ब्लॅक सोल्जर फ्लाय, कोंबडी आणि भाजी हे त्रिकूट आहे. हे तिन्ही एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. कोंबड्यांचा वेस्टेज ब्लॅक सोल्जर फ्लायला, ब्लॅक सोल्जर फ्लाय कोंबड्यांना, ब्लॅक सोल्जर फ्रायमधून जे खत निघतं ते भाजीपाल्यामध्ये, आणि भाजीपाल्याचं वेस्टेज पुन्हा कोंबड्यांना किंवा ब्लॅक सोल्जर फ्रायला. ओके. अशा ह्याच्यामध्ये आमचं काम चालतं. त्यामुळे आमचं वेस्टेज 0 होऊन जातं. ओके. म्हणजे पहिल्यांदा शेतकऱ्याने प्रयत्न केला पाहिजे की त्याचा वेस्टेज निघायला नको, आणि जर वेस्टेज निघालं तर त्याच्या शेतामध्येच कशा पद्धतीने वापरता येईल यासाठी म्हणून त्याने प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्याचं दुसरं उत्पादन वाढेल किंवा ते दुसरं उत्पन्न त्याचं वाढू शकतं. सर, बऱ्याच ठिकाणी असं होतं की शेतकरी वर्षभर मेहनत करतो, घाम गाळतो आणि शेवटी कुठल्याही प्रकारचा पैसा त्याच्याकडे शिल्लक राहत नाही. तर या बाबतीत शेतकऱ्याचं कुठे चुकतं की फायनान्शियल प्लॅनिंग किंवा त्याच्या शेतीच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलंच तिथे, तर या बाबतीत नेमकं काय चुकतं शेतकऱ्याचं? याच्यात 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले ही अवस्था का होते हे बघा. तुम्ही समजा एखादा डॉक्टर आहे, सर्जन, त्यांना तुम्ही म्हणायचं की तुम्ही रोज सर्जरी करायची, रोज, आणि तुम्हाला ना 3.5-4 महिन्यांनी एकदाच तुमचा पैसे मिळणार. होय, बरोबर. तर तो डॉक्टर सुद्धा अशाच स्थितीत येईल की वर्षभरातून काहीच राहत नाही. हो. कारण पहिले 4 महिने तो काय करेल, कुठल्या मित्राला म्हणेल अरे यार किराणा भरायचा, पैसे दे ना. अरे म्हणेल की अरे सर्जनची इक्विपमेंट खरेदी करायचे, पैसे देणं. कारण त्याच्या बिझनेसला लागणारे पैसे सुद्धा तो त्याच्याकडे नसणार आहेत, कारण ते 4 महिन्यांनी येणार आहेत. तो पर्यंत उधार घेणार, ते उधारावर व्याज देणार, ते व्याज दिल्यानंतर हातात काही उरणार नाही. तर हा एक प्लॅनिंग आहे की बेसिकली आधी इनपुट जमा करून मग नंतर ते धंद्यात लावायचे असतात. उधारीवर धंदा नसतो करायचा. बरोबर. सगळ्यात पहिली गोष्ट आहे. पण मग हे सॉल्व्ह कसं करायचं,
तर आपण कायम 3.5 महिन्याचं 4 महिन्याचं किंवा तुरीसारखं 7 महिन्याचं पीक घ्यायचं आणि मग 7 महिन्यामध्ये समजा मध्ये काही झालं की 4थ्या महिन्यामध्ये असं काहीतरी झालं की रानडुक्कर घुसलं किंवा आग लागली आणि सगळं पीक गेलं, तर 7 महिने संपले ना तुमचे. बरोबर. आता तुम्हाला काय हवं आहे की तुम्हाला आठवडा, 15 दिवस, महिना, 3 महिने म्हणजे क्वार्टर, 6 महिने आणि 1 वर्ष असं कंटिन्यूस उत्पन्न मिळालं पाहिजे. आता हे कसं होणार, तर परत दूध अंडी भाजीपाला, पण दरवेळेला दूध अंडी भाजीपालाच आहे का, तर तुमच्याकडे समजा फक्त शेळीपालन असं तरी व्यवसाय म्हणलात तर तुम्हाला दर 6 महिन्यांनी त्याच्यातून उत्पन्न मिळतं. बरोबर. आता गाईंचा व्यवसाय म्हणलात तर त्याच्यातून दरवेळेला कालवड आणि दूध असं उत्पन्न मिळतं. हो. कोंबडीचा व्यवसाय म्हणलात तर दर 15 दिवसांनी कोंबडा विकून किंवा आठवड्याला कोंबडा विकून मांस विक्री आणि नंतर रोज अंडी विकून ते. तर अशा प्रकारचं कुठल्याही उत्पन्नाचं स्रोत, मग ते शेतीपूरक नसलं तर दुसरं तरी स्रोत असं तुमच्याकडे उभं राहायला पाहिजे, त्याच्यातूनच शेती करायला पाहिजे, हे पहिलं. आणि दुसरं इनपुट कॉस्ट रिडक्शन. मग जोपर्यंत शेतीचा खर्च कमी होत नाही तोपर्यंत शेतीतून नफा होणार नाही, हा नक्की आहे. बरोबर. कुठल्याही धंद्यामध्ये हेच एक गोष्ट आहे की खर्च कमी करणे, विक्री किंमत वाढवणे आणि क्वालिटी उच्च दर्जाची करणे, हा प्रकार असतो, राईट. तर शेतकरी खर्च कमी करायला 100 गोष्टी अवेलेबल आहेत. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती यांचं मिश्रण करून, म्हणजे तुम्हाला पूर्ण यायचं नाही इथे तर केमिकलवरून अर्धा तरी इथे यावं, म्हणजे कमी खर्च करावा, हा तरी प्रयत्न केला पाहिजे. हेही आत्ता अजून सुरू केलेलं नाही आहे. बरेच लोक जागरूक व्हायला लागलेले आहेत. आजकाल म्हणतात आम्ही 80% सेंद्रिय पद्धती करतो, पण ती 100% आली तर उत्तम आहे, पण तरी हे जागरूकता वाढते, चांगलं आहे. हो. येस. आता शेतकरी बऱ्याचदा गरीब मदतीचा हकदार, म्हणजे आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे, आम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळालं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटने काहीतरी सबसिडी दिल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून गव्हर्नमेंटकडे किंवा समाजाकडे गव्हर्नमेंट काहीतरी मदत मिळेल या हिशोबाने शेतकरी विचार करत असतो. तर याऐवजी त्याने एक ब्रँड तयार करणारा किंवा एक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी तयार व्हावा, हे शेतकरी स्वतःला का बघत नाही, याच्या मागे नेमकं काय कारण असेल? ह्याच्यामध्ये ना वर्षानुवर्षाची मानसिकता आहे. प्रत्येक देशामध्ये अशी गोष्ट आहे की शेतकरी हा जनरल पब्लिकसाठी शेती करतो, हो ना. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला सबसिडीज दिली जातात, सगळं दिलं जातं आणि ह्याच्यात फार वाईट काही नाही आहे. म्हणजे तुम्ही हेच पहा की फार निसर्गावर अवलंबून अशी गोष्ट आहे, त्यामुळे सबसिडी देणं काही वाईट नाही आहे, पण सबसिडीच्या आशेवरच जगणं हे वाईट आहे. बरोबर. म्हणजे ज्याला गरज आहे, ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्याला कर्जमाफी मिळावी किंवा ज्याला सबसिडीची गरज आहे त्यांनी सबसिडी मिळावी. पण आजकालची ना जगण्याचा दृष्टिकोनच सबसिडी ओरिएंटेड व्हायला लागलाय. म्हणजे कर्जमाफी मिळण्यासाठी म्हणून आम्ही पीक कर्जाचं रिपेमेंटच नाही करायचं, याची वाट बघत बसायची कदाचित. हां, किंवा ही स्कीम आली आहे का, एखादा माणूस स्कीम घेऊन मग स्कीममध्ये बसवण्यासाठी शेती करणं. म्हणजे अशा कित्येक स्कीम आहेत ज्या फक्त त्या घ्यायच्या म्हणून घेतल्या जातात, कारण त्याचा हे मिळावा, त्याच्यातून पैसे लाटावेत. आणि प्रत्येक जण असं करतो का, तर नाही. पण हा जो दृष्टिकोन तयार व्हायला लागला हा वाईट आहे. तर त्यामुळे आपण व्यवसाय करतोय, शेती हा पण एक व्यवसाय आहे. त्या व्यवसायाला जसं प्रत्येक व्यवसाय त्यांचं मार्केटिंग करतो, प्रत्येक व्यवसाय त्यांच्या किमती ठरवतो, तसाच शेतकऱ्यांनी पण आपल्या किमती ठरवल्या पाहिजेत, आपलं मार्केटिंग केलं पाहिजे. आपल्या किमती कुठे ठरवायच्या, तर बाजार समितीत नाही, तर ज्या किमती तुमच्या मॉलमध्ये जात आहेत ती किंमत शेतकऱ्यांनी ग्राहकाच्या हातात पाकिट दिलं की त्याला तशीच किंमत मिळाली पाहिजे जी मॉलमध्ये मिळते, हो की नाही. कारण त्याच दर्जाचा माल पण शेतकऱ्यांनी दिला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तो करायला लागला की त्याचा शेती गरीब बिचारा असा धंदा न होता तो एक व्यापारी किंवा एक चांगला व्यावसायिक म्हणून उदय असेल. आणि ही मानसिकता बदलणं जरुरी आहे. आत्ताची मानसिकता ही कोणीतरी दया करा अशा ह्याच्यात झालेली आहे, ती बदलायला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याने खरंच स्वतः सक्षम व्हावं आणि हे शेतीतून सहज पद्धतीने शक्य आहे. म्हणजे तुम्ही जसं 5-7 एकरामध्ये तुम्ही एक छान मॉडेल तयार केलेलं आहे, या पद्धतीने 5-7 एकर तर बऱ्याच जण शेतकऱ्यांकडे शेती आहेच, अशा पद्धतीने मॉडेल्स तयार करून ते स्वतः त्यातून खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न नक्कीच कमवू शकतात. आपण घर बांधतो ना विटाचं, हे सर का बांधतो की एखादं वादळ आलं तर पत्र्याचं घर ओढून नको जातं, आपल्याला भक्कम पाहिजे, म्हणजे आपलं कुटुंब रस्त्यावर येऊ नये. तसं आपली शेती रस्त्यावर येऊ नये म्हणून त्यासाठी एक भक्कम फाउंडेशन उभं केलं पाहिजे. ओके. ते फाउंडेशन माझ्याकडे होतं कारण मी कुठून तरी पैसे मिळवून त्यात आलो आहे. पण हेच फाउंडेशन शेतकऱ्यालाही करता येऊ शकतं, फक्त त्याला थोडा वेळ जायला लागतो. पण ह्या फाउंडेशनवर लक्ष देणं जरुरी आहे, कारण ह्याच्यावर लक्षच जात नाही. सगळं लक्ष आहे त्या वार्षिक पिकावर आहे. येस सर. आता एक दुसऱ्या सेगमेंटकडे वळूयात की शेतकऱ्याचं
मागणी पुरवठ्याचं गणित नेहमी चुकतं. बऱ्याचदा असं होतं की त्याने टोमॅटो लावलेत, बाजारात भाव पडतात. तसं आता कांद्याचं आहे की 50 पैसे किलोने अक्षरशः कांदे विकले जात आहेत बाजारामध्ये आणि त्याचा उत्पादन खर्चही त्यामध्ये निघत नाही आहे. तर हे मागणी पुरवठ्याचं गणित शेतकऱ्याचं नेहमी चुकतं. तर हे शेतकऱ्याचं गणित का चुकतं आणि याबाबत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता ह्याच्यामध्ये बघा, मी परत बाजार समितीत विकत नाही, त्यामुळे मला ह्याच्यावर बोलण्याचं खरंच हे नाही. पण बेसिकली आपल्या भागामध्ये समजा एखाद्या भागामध्ये कांदाच होतो आणि हे अँटिसिपेशन असतं की सगळे तेच लावणार आहेत. बरोबर. माहिती असतं. किंवा अशी काही गावं आहेत जी अख्खी गावं टोमॅटोची गावं आहेत, म्हणजे आपल्याला माहिती असतं, अँटिसिपेशन असतं आणि आपल्याकडून ते जाणार आहेत. आता हां, काही टोमॅटो इथून दिल्लीला जातात डायरेक्ट ट्रकलोडनी, ते वेगळे. पण लोकल भावावर डिपेंडंट, लोकल मार्केटवर डिपेंडंट तुमचं असेल आणि तुम्हाला अँटिसिपेशन असेल की आजूबाजूला ते होणार आहे, तर त्या गोष्टी कमीत कमी टाळाव्यात ना. म्हणजे आपला शेजारी करतोय म्हणून आपण करणं हे चूक आहे. पण बाकी तर म्हणजे ह्याच्यावर फारसं भाष्य करता येणार नाही, कारण मी बाजार समितीत विकत नाही. आम्ही कधीही मंडीतनं जायची शपथ घेतलेली आहे, त्यामुळे प्रश्न नाही. गुड सर. आणि म्हणजे मी पुढचा प्रश्न असा विचारणार होतो की एकाच वेळी बरेच शेतकरी एकसारखे पिकं लावतात, भाव पडतात आणि यासाठी सरकारला दोष दिला जातो की तुम्ही MSP डिक्लेअर केली पाहिजे किंवा नाफेड NCCFच्या माध्यमातून आमची पिकं खरेदी केली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला पैसे पण दिले पाहिजे. हे कितपत योग्य आहे किंवा यासाठी शेतकऱ्याने काय प्लॅनिंग करावं? नाही, काय नाही, की ज्या सीझनला जी कॉमन पिकं आहेत, जे अगदी 100% माहिती आहे की अरे आपल्या या भागात होतंच, तेच आपण पण का लावावं, हा फक्त एक सोपी गोष्ट आहे. आता आपण कायम नाविन्यपूर्ण करतो. आपण नवीन मोबाईल घेतो, ते दुसऱ्याने घेतलेलं नाही. आपण मोटरसायकलसुद्धा निवडताना म्हणतो की अरे ही कॉमन आहे, स्प्लेंडर कॉमन आहे किंवा हे एखादं XYZ कॉमन आहे, वेगळं काहीतरी घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्टी, कपडे सुद्धा आपण 4-4 सारखे दिसू नये म्हणून आपण वेगळ्या प्रकारचे कपडे घालतो की अरे नवीन ब्रँड, नवीन कलर, नवीन आहे. पण मग पीक 4 सारखं का घ्यायचं? ते पण वेगळं घेतलं पाहिजे ना. मग तुम्हाला असं काय निवडता येईल की अशा काय गोष्टी, तुमचा माल शेवटी जातो शहरात. शहरातले लोक नवीन काय खायला लागलेत, म्हणजे लक्षाला ब्रोकोली वगैरे काही, ब्रोकोली वगैरे आहेत किंवा आजकाल चिया सीड्स आहेत. शहरातल्या लोकांचा फॅड काय आहे? आता आजकाल मायक्रोग्रीन्सचा फॅड आहे, तर मायक्रोग्रीन्सवर फोकस करूया. म्हणजे लक्षाला की आपला उपभोक्ता जो आहे, आपला कस्टमर आहे, फायनल कस्टमर, जरी आपण त्याला विकत नसलो तरी कुठेतरी आपला तो कस्टमर आहे, त्याची डिमांड काय, त्याची गरज काय. आजकाल तेलची गरज आहे. एकही शेतकरी तेल करताना दिसतो का? म्हणजे आपल्या 65 ते 75% तेल आपण आयात करतो आणि आपल्याकडे ऍक्च्युली करडी व्हायची, आमच्या इथे सगळीकडे करडी व्हायची, बंद झालेली आहे. शेंगदाणा तेल व्हायचं, ते बंद झालेलं आहे. सूर्यफूल तर आपण 70% इम्पोर्ट करतो. ज्या गोष्टी माहिती आहेत की लोकांना आज हव्या आहेत आणि मिळत नाही आहेत, त्या गोष्टी तर त्या गोष्टी आपण करत राहायचं, म्हणजे चुकीचं होईल तिथे. म्हणजे कॉमन न करता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करायला पाहिजे. शहरात काय ट्रेंड चालू आहे हा ओळखला पाहिजे. येस. आणि जसं तुम्ही म्हणतात की मला काय पिकवता येतं यापेक्षा मला काय विकता येतं यावर शेतकऱ्याने जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. येस. आणि शेतीसोबत जोडधंदे असले पाहिजे का, आणि असले तर कोणते असले पाहिजे? तुम्ही मगाशी त्याचं उत्तर दिलं की शेतीपूरक धंदे एक तर करू शकतो आपण, ज्याच्यामध्ये आपण शेतीचंच वेस्टेज इकडे तिकडे म्हणजे यूज करू शकतो. जसं मी म्हटलं, कोंबडी पालन आहे, शेळी पालन आहे. शेळी पालनमध्ये वेस्टेज यूज नाही होत. गोपालन हा शेतीपूरक व्यवसाय म्हणण्यापेक्षा हा सेपरेट व्यवसायच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये शेतीचं कुठलंही वेस्टेज वापरत नाही. उलट ह्याच्यासाठी इतकी शेती अडकते चाऱ्यासाठी की उलट शेती करता येत नाही. गोपालन हा शेतीपूरक व्यवसाय मी अजिबात म्हणत नाही, अजिबात. हा स्वतःच एक व्यवसाय आहे. तर त्यामुळे गोपालन मी सजेस्ट नाही करणार. पण अपार्ट फ्रॉम दॅट शेतीपूरक अशा खूप गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण हे करू शकतो, कोंबडी अंडी आणि शेळी करू शकतो. त्यानंतर आपण काही ठिकाणी जर तुमच्याकडे मजूर उपलब्ध असतील तर आपण रेशीम शेतीसारखे प्रयोग करू शकतो, ज्याच्यामध्ये स्थिर उत्पन्न मिळू शकतं आपल्याला. त्यानंतर आपण आजकाल सेंद्रिय फर्टिलायझर्सचा डिमांड वाढते आणि लोकांना ते करायचं नाही आहे, म्हणजे कंपोस्ट स्वतः बनवायचं नाही आहे. तर वर्मी कंपोस्ट किंवा नॉर्मल कंपोस्ट जो शेतीच्या कचऱ्यापासून हे बनवण्याचं आपण करू शकतो. जे लिक्विड फर्टिलायझर आम्ही बनवतोय त्या प्रकारचे लिक्विड फर्टिलायझर आपण बनवून विकू शकतो. आता जो बगॅस आहे, जो याचा वेस्टेज आहे, शुगर केन वेस्टेज, तर त्याच्यापासून खत बनवण्याचे खूप फॅक्टरीज झालेल्या आहेत. तो एक धंदा आहे. म्हणजे आपण पहा की आपल्याला रोज जगताना, शेती करताना काय काय गोष्टी लागतात, त्या सगळ्या अलाइड गोष्टींचा सुद्धा आपण बिझनेस करू शकतो. म्हणजे आपल्याकडे ड्रिप लाईन्सचा प्लॅन टाकणारे पण शेतकरी मला माहिती आहेत की त्यांनी ड्रिप लाईनचा प्लॅन टाकला डायरेक्ट. पण नॉट नेसेसरी प्रत्येकाने करावं. मधमाशी पालन असा एक बिझनेस आहे
ज्याच्यातून खूप उत्पन्न नाही झालं तरी शेतीत जबरदस्त फायदा होतो. मग शेतीचं उत्पन्न 50% वाढतं. ओके. हां, तर मधमाशी पालन सोपा व्यवसाय आहे. त्यात एखाद दुसऱ्या पेटीने सुरू करू शकतो आणि नंतर पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करू शकतो. तर तो एक नक्कीच मी लोकांना सजेस्ट करीन. आणि हे सोडून जे लोक फक्त ठोकमालावर अवलंबून आहेत आणि बांधावरची झाडं कापत फिरतायत, त्यांनी कोरडवाहू म्हणजे इव्हन कोरडवाहू शेतकऱ्यांना कोरडवाहू फळबाग करता येते. ओके. म्हणजे जांभूळ आहे, सीताफळ आहे, चिंच आहे, आवळा आहे, ही सगळी झाडं आहेत. ही बिना पाण्याची येऊ शकतात आणि फक्त एक पावसाळा त्याला टिकवलं व्यवस्थित आणि की ते एस्टॅब्लिश होऊ शकतात. जास्तीत जास्त तर अजून एक रबी सीझन थोडंसं हाताने पाणी द्यायला लागतं, पण एस्टॅब्लिश होतात आणि मग आयुष्यभर आउटपुट देतात. तर त्याचाही विचार करता येतो. खूप गोष्टी आहेत, इच्छा तिथे मार्ग आहेत. बरोबर सर. आणि सर, जसं आम्ही आता एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा ज्यावेळेस प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो, बँकेत लोन प्रपोजलसाठी फाईल सबमिट करतो, त्यावेळेस बँक आमच्याकडून तुम्ही माल कुठे विकणार आहात, तुमच्याकडे बायर कोण आहेत आणि त्यांचे आमच्याकडून कन्फर्मेशन लेटर्स मागवते. आणि जर ते तयार असेल म्हणजे आमच्याकडे मार्केट असेल तरच आम्हाला लोन सँक्शन करते. मग त्याच पद्धतीने शेतकऱ्याने आधी ग्राहक तयार करणं आणि मग त्या पिकाचं उत्पादन घेणं असं करणं गरजेचं आहे का? लहान शेतकऱ्यांनी नक्की. आता मोठा शेतकरी आहे ज्याचं काही टनामध्ये उत्पादन आहे आणि त्याने एकच पीक खूप जास्त लावलेलं आहे, अशा माणसाला हे करूच शकत नाही. तो इरिव्हर्सिबल आहे, त्याला मंडी एकच पर्याय आहे. पण जो लहान शेतकरी आहे 1 एकर 2 एकर 2.5 एकर 1 हेक्टरपर्यंत, त्याला छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये लागवड करून हे करता येतं. आधी ग्राहक तयार करणं. स्पेसिफिकली हायवे साईड जे शेतकरी आहेत, रोड साईड हायवेवर, त्या लोकांना तर म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशात गेलात, हायवेवरून फिरत असाल, तुम्हाला रोड साईड फार्मर शॉप दिसतात. ओके. आणि वीकेंड फार्मर्स मार्केट आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं मार्केट आहे. आणि मार्केट गार्डन नावाची एक संकल्पना तिथे चालते. मार्केट गार्डन म्हणजे काय की एक लहान म्हणजे आपण जेव्हा जसं आपल्या परसबागेमध्ये झाडं लावतो, थोडीशी टोमॅटो, थोडेसे वांगी, थोडी हे, तसं तेच थोड्या मोठ्या प्रमाणात करून डायरेक्ट विकायचं. तर हेही करता येतं. त्यामुळे आधी ग्राहक करून हे करायला पाहिजे. डेफिनेटली सर. सर, आता रॅपिड फायर घेऊयात. यामध्ये अगदी एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर द्यायला सर. शेतीतील सर्वात मोठी समस्या कोणती? हवामान, बाजार, सरकार की माइंडसेट? शेतकऱ्याचा माइंडसेट. हां, हे सर. शेतकऱ्याने आधी काय शिकावे, शेती की मार्केट? जास्त शेतकऱ्याने शेती शिकलेलीच असते म्हणून तो शेतकरी आहे ना. बरोबर. त्याने मार्केट शिकलंच पाहिजे. जास्त उत्पादन की खात्रीची विक्री? खात्रीची विक्री हे त्याने आधी सेट केलं पाहिजे. हे सर. MSP की मार्केटिंग? मार्केटिंग. स्वतः मार्केटिंग करून माल विकायची तयारी ठेवावी, MSPची वाट न बघावी. सबसिडीवर व्यवसाय टिकतो का किंवा शेती टिकते का? सबसिडीवर शेतकरी टिकतो, पण काही बाबतीत टिकू शकतो. हां, काही टिकू शकतो, पण त्याच्यावर अवलंबित्व नाही राहायला पाहिजे. मी म्हटलं तसं ती सपोर्टिव्ह माइंडसेट बदलला पाहिजे. हे सर. बाजार समिती की डायरेक्ट कस्टमरपर्यंत मालाची? डायरेक्ट कस्टमर. एक पीक पद्धती किंवा मल्टिपल इन्कम सोर्सेससाठी मल्टिपल क्रॉप्स घ्यावेत? मल्टिपल क्रॉप्स. डेअरीच्या बाबतीमध्ये डेअरी हा व्यवसाय म्हणून करावा की भावनिकता म्हणून करावा? व्यवसाय होते पूर्ण. पोल्ट्री व्यवसायामध्ये जास्तीत जास्त किती प्रोडक्शन करणं हे टार्गेट ठेवावं की जास्तीत जास्त मालाची किती विक्री करता येईल याचं टार्गेट ठेवावं? पोल्ट्री आणि शेती सेमच आहे, तर विक्री करता येईल ते टार्गेट ठेवावं. कारण सेम ग्राहक नसेल तर काही उपयोग नाही आणि बल्क सेलिंगला काहीच मार्जिन नाही. बरोबर. शेतकऱ्याने स्वतःला शेतकरी समजावं की रुरल एंटरप्रिनर समजावं? रुरल एंटरप्रिनर. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातूनच त्याने शेती केली पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मला तुम्ही एका वाक्यात काय सांगाल? बायोडायव्हर्सिटी, मातीचे आरोग्य आणि शेतकरीचे ग्राहक थेट विक्री यावर आधारित एक नैसर्गिक शेतीचे मॉडेल. आणि अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने केलं पाहिजे. अशी कोणती गोष्ट की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने आजपासूनच सुरू करावी? ब्रँडिंग. स्वतःच्या मालाचं ब्रँडिंग. हां, म्हणजे शेतकरी ब्रँड असा हॅशटॅग आपण सगळीकडे पाहिलाय आजकाल रील्समध्ये. हो. पण शेतकरी ब्रँड कोणीच बनवलेलं नाही आहे. म्हणजे जसं काही कंपन्या आहेत, सह्याद्री फार्म्स आहेत, त्यांनी ब्रँड बनवला एकत्र येऊन. हे सर. तसं प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा एक ब्रँड बनला पाहिजे. जसं ऑर्गॅनिक हे नाव आम्ही निवडलंय, शेतकरी स्वतःच्या शेताला नावच देत नाही. बरोबर. त्यामुळे त्यांनी आधी स्वतःच्या शेताला एक नाव ठेवलं पाहिजे, त्या नावाने इंस्टाग्राम पेज उघडलं पाहिजे आणि त्याच्यावर आपलं ब्रँडिंग केलं पाहिजे. म्हणजे त्याच्याने मालाची विक्री पण होईल आणि त्याची प्रसिद्धी पण होईल. म्हणजे आपण व्यवसायाची सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात पहिले आपण विचार करतो की आपल्या व्यवसायाला नाव काय द्यायचं. येस. पण हेच शेतकरी करत नाही. हे बरोबर आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये शेतीचं स्वरूप काय असेल असं तुम्हाला वाटतं सर? AI ची जी भीती आहे लोक म्हणतात ना, तर मला असं वाटतंय पुढच्या 10 वर्षामध्ये असंख्य नोकऱ्या जाऊन बरेचसे तरुण जे लहान शहरातून किंवा मराठवाड्यातून पुण्याला गेलेत, तिथले परत शेतीकडे वळायची शक्यता खूप आहे.
आणि मला असं वाटतं की जो फ्लो गाव टू शहर होतो आहे तो शहर टू गाव असा फ्लो पण शक्यता आहे. आणि ह्याच्यासाठी गावातल्या इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणं आणि गावामध्ये असल्या प्रकारची मॉडेल्स तयार करणं हे महत्त्वाचे झाले. आणि कदाचित असंही शक्य आहे की जसं आपण ऐकतो आहे की 60 क्रॉप सायकल्स उरलेले आहेत असा मध्ये एक अहवाल होता. माझं मत आहे की 0.2 आणि 0.4 कार्बन असताना मराठवाड्याकडे करायची 35 वर्ष उरलीत अन्न उगवायची. एवढं वाईट अवस्था असू शकते. तर पुढच्या 10 वर्षात देव जाणे की एखाद्या चांगल्या सेंद्रिय शेतीवर दरोडा पण पडू शकतो की लोकांना हो ना, म्हणजे की आजूबाजूला उगवत नाही आहे यांच्याकडे उगवत आहे म्हणून ह्यांच्यावर दरोडा टाका. तर अशी शक्यताही फ्युचरमध्ये येऊ शकते. अगदी 10 वर्षात नाही पण कमी द्यायचं. तर आत्ता ही वेळ आहे, हीच ती वेळ, हाच तो क्षण जो आपण म्हणतो की प्रत्येक माणसाने 1 एकर सिक्युअर करायला पाहिजे. आपल्या फॅमिलीसाठी उगवायला सुरुवात करायला पाहिजे, माती वाचवायला सुरुवात केली पाहिजे. कारण हे आपण केलं नाही तर 10 वर्ष तर निघून जातील पण तुमच्या पुढच्या पिढीला खायला मिळणार नाही. बरोबर. हे सर, यासाठी शेती महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न माझा आपल्या या पॉडकास्टचा की शेतकऱ्यांसाठी तुमचा स्पष्ट संदेश काय असेल की त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीत आणि त्यांच्या वर्किंग करण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल केला पाहिजे? बिझनेस म्हणून शेतीकडे बघायला सुरुवात करा. मी इनपुट घालतो तेव्हा आउटपुट जास्त आलं पाहिजे. मी इनपुट कमीत कमी करून आउटपुट जास्त असतं करून त्याच्या मालाची व्यवस्था पण लावली पाहिजे. या वर्षी गेलंय पुढच्या वर्षी रिकवर करू ही मानसिकता बदलली पाहिजे. सरकारला दोष देणं बदललं पाहिजे आणि 100% स्वाभिमानी शेतकरी म्हणून स्वतःला ग्रूम केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे. बरोबर. आत्ताची सगळी मानसिकता आहे ती सरकार माझ्यासाठी काहीतरी करेल. पाऊस आला सरकार, सबसिडी सरकार, MSP सरकार, प्रत्येक गोष्ट सरकारनीच करावी का? शेतकऱ्यांनी काहीतरी करायला पाहिजे. ओके, नक्कीच सर. आजच्या पॉडकास्टमध्ये मागील 3 एपिसोड्समध्ये आपण सरांकडून शेतीच्या बाबतीमध्ये खूप डिटेल्समध्ये माहिती घेतली. त्यांचा दृष्टिकोन शेतीच्या बाबतीतला खूप वेगळा आहे, व्यावसायिक पद्धतीचा आहे आणि याच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेतीकडे बघावं यासाठी FSR सोल्युशनच्या माध्यमातून आपण आज ऑर्गॅनिक फार्मला भेट दिलेली होती. मला वाटतं आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळाली असतील आणि कदाचित नसतीलही मिळाली तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यांचं फेसबुक पेज, त्यांचे यूट्यूब चॅनलची लिंक आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही सरांची कॉन्टॅक्ट करू शकतात, संपर्क करू शकतात आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात. धन्यवाद सर. आपण खूप डिटेल स्वरूपामध्ये आम्हाला माहिती दिली आणि याच्यातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल हा मला विश्वास आहे सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. ओके सर.